जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आत्ता मी आहे जयस्तंभ रत्नागिरीमध्ये आणि आत्ता इथून जात आहे ते म्हणजे महाडला जाणार आहे. तर त्या अगोदर आरेवारे तसंच जयगड, गुहागर आणि महाड. तर आपले दादा आहेत सचिन दादा, तर त्यांच्याबरोबर एक काम आहे, तर त्या ठिकाणी मी जात आहे. सो आजचा हा ब्लॉग पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग आणि असेच गाव फिरत आपण जाणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आत्ता मी आलेलो आहे रत्नागिरी बस स्थानक, ग्रामीण बस स्थानक. सो या ठिकाणीहून मला आरेवारे एस टी पकडायची आहे, कारण सचिनदादा आपले आरेवारेला आहेत. हे बघा, या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 8वरती आपल्याला आरेवारे बस मिळू शकते. हे बघा, मालगुंड, वरवडे, रीळ, तैतवडे, जयगड, गणपतीपुळे वगैरे. सो इकडून आपण आरेवारीला जाऊ शकतो. जयगड. हे बघा, हे आहे नवीन एस टी स्टँड, रत्नागिरी एस टी स्टँड. पण याला खूप दिवस झाले, पण सुंदर आहे. आता जरा यावंसं वाटतं एस टी स्टँडवरती. मी आहे ना आता. सो या ठिकाणी येऊन आहेत ना मित्रो, 9:30 वाजता बस आहे. पण मी एवढा वेळ आता वाट बघत नाही. इथून 10 मिनटं चालत जातो आरेवारे मार्गाच्या तिट्यावरती द्या. सो आणि तिथून बघूया, हात दाखवून काय टू व्हीलर किंवा अजून दुसरं काही सुविधा झाली तर झाली. इकडे आता 25-30 मिनटं थांबण्यात काय अर्थ नाही आहे. अरे हां, आज रविवार आहे, तर त्यामुळे सर्व रत्नागिरी खाली दिसते. हे आहे श्री राम मंदिर आणि ही आहे रामआळी. सो रत्नागिरीतलं मार्केट बऱ्यापैकी या ठिकाणी आहे. आता आहे ना, मी परटवण्यावरती आलो चालत आलो मी खरं तर मोठेगिरीत चालत. पण आता मला 15 मिनटं झाली मी जवळजवळ चालतो आहे मी. ओके, आणि वाजले आहेत 9:25, म्हणजे 9:30 व्हायला 5 मिनटं बाकी आहेत. मग आता मला असं वाटतं की मी त्या ठिकाणी थांबलो असतो, बरं झालं असतं. हे बघा, मी या ठिकाणीहून आलो आणि आता आपल्याला त्या साईडला मिऱ्यावरती जायला रोड आहे आणि इकडे आरेवारे, गणपतीपुळे, जयगड. तर आता आपण या पुढे बस स्टॉप कुठे बघतो, हाच आहे वाटतं. आता इकडे येऊन फक्त शेवटी मला उन्हातच उभं राहायचं आहे. त्यापेक्षा त्या ठिकाणी एस टीची वाट पाहिली असती मी, बरं झालं असतं. शेवटी इथे पण 9:30 झालेत मला. काय झालं? अरे वा, आपला फंटर भेटलेला आहे. चला, काम सार्थकी झालं बाबा. काय गेलो होतं? हा. चला, म्हणजे मी एस टीच्या अगोदर तरी नक्कीच जाईन. मी आता पोचलोय ते म्हणजे आरेवारेमध्ये आणि या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहू शकता. ही आहे झिपलाईन, आरेवारे झिपलाईन. आणि इथे आता हे झिपलाईनिंग करण्यासाठी, हा साहसी खेळ खेळण्यासाठी बघा गर्दी किती आहे ते.
आरेवारे गावातून आता आम्ही निघालो आणि आता आम्हाला जायचं ते म्हणजे वाटद मिरवणे गावामध्ये. तर त्या ठिकाणी आपले सचिन दादा आहेत, तर त्यांचे मामा राहतात, तर त्यांना भेटायला आता आपण वाटद गावामध्ये जाणार आहोत, वाटद मिरवणे गावामध्ये. आणि तिथून पुढे मग गुहागर मार्गे महाडला. सो आता जाताना हा मस्तपैकी निसर्गाच्या सान्निध्यातून असे आम्ही जात जात आता या एका गावामध्ये पोहोचलो. तर तुम्हाला माहिती असेल तर ह्या गावाचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. Continue on Watad, Miramni Road for 800 meters. तर मित्र हो, आत्ता आपण पोचलो आहोत ते म्हणजे मिरवणे आवडवाडी या ठिकाणी. आणि इथे आहे कार्तिक आणि इथे आपले दादा सचिन दादा. तर दादांबरोबरच आता मी महाडला जाणार आहे मगाशी बोलल्याप्रमाणे. तर दादा इथे आता आपले कोण हे मामा लागतात ना. ओके. आणि कार्तिक काय आहे तुझ्याकडे? ड्रोनची बॅटरी आणि फोन चार्जिंग करतोय. ओके. आता उडवायचं आहे का इथे? हो, नदीत जवळ वगैरे. ओके ओके. आता आपण दादांच्या मामाकडे आलो आहे. हे बघा, हे समोरचं घर. हा, जरा इथे तापमान तेवढं वाटत नाही आहे, वारा वगैरे सुंदर सुटला आहे. आणि इथून ही वाडी पण मस्त आहे, आवडवाडी. आवडली मला आवडवाडी. ओके, तर आपण आतमध्ये जाऊया. असे खडे आणतो, असे खडे आणतो. हे कुठून आणता? खाडीतून. इथे खाडी आहे जवळ. कुठली खाडी? आता तुम्ही आलं त्या पुलावरनं ते पाणी भरलंय ना, आता हा 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 फुल पाणी भरलंय ना. ओके. हा, ती खाडी. अच्छा. हे बघा, खडे आणले आहेत कालवांचे. हे आणलं, हे मामाने आणलेले. आणि इथे आता फोडणार आहे आणि हे भाजून एक नंबर लागतात. हे बघा, हे भाजलेले आहेत. हे भाजलेले आहेत काय? हे काढलेले आहेत. हे तुम्हीच आणलात? केव्हा गेला होता? सकाळी? नाही, काल गेले होते. अच्छा. मामा मरत नाहीत काय? हे का मेले आता ते. आता भाजून आणले ना. ही दगडी असतात छोटे छोटे आणि दगडीच्या बाजूने ही कालवं धरतात. हे बघा. हे तुझं नाव काय? कार्तिक. कार्तिक. तू पण कार्तिक आहे? अच्छा. तुझं नाव काय? तन्मय. ओके. तू पण गेला होतास कालवा काढायला? चला मित्र, आता आम्ही निघालो नदीवरती, आवडवाडीच्या नदीवरती. आणि बघूया तिथे आता आपल्या इथे साई म्हणजे कार्तिक आणि पोहणार आहेत. तू पण पोहणार आहेस काय? काय तू आता कितीला गेलास? 9वीला गेलास? ओके ओके. मी तू पोहणार आहेस ना? जोरात बोल. टोपी धरून ठेवली आहे. मम्मीला नाही खायला सांगत. तर मित्र, आता आहेत ना आम्ही खाडीवरती जात होतो आणि या ठिकाणी बघा पार्टी सुरू आहे. हो, आज काय आहे काकी प्लॅन? वडे, चिकन, चिकन, कोंबडी वडे. होय काय? हे बघा, भात पण आहे. ओके ओके. सो ही आपली सर्व मंडळी आहे. नमस्कार. हे काय चालू आहे? चिकन मॅग्नेट चालू आहे सगळं. ओके ओके. किती किलो आहे? 5 किलो. 5 किलो. आणि इथे काय आहे? वडे.
ओके ओके. हॅलो. चला. ऋषभ तोडणकर. हां थँक्यू. चला तर मित्रो, इथे आपले दादा आहेत. हे पण आपले फॅमिली मेंबर्स आहेत, युट्यूब फॅमिली मेंबर्स. नक्की छान वाटलं तुम्हाला? तुमचे आम्ही नेहमी कंटिन्यू बघत असतो. थँक्यू. सासरा पण केलेलं आहे. थँक्यू. तुम्ही पण मुंबईला असता काय? हो मुंबईला असतो. ओके, मग आता सर्वजण आलाय तर सगळं म्हणजे आम्ही कसं टोटली सगळे भावंडे बहिणीच्या लग्नासाठी, ही बहीण आहे माझी. हां परवा लग्न झालंय. ओके. त्या लग्नासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि वेळ मिळत नाही ना, हा. त्यामुळे इकडे साठी पार्टी करतो आम्ही. ओके चालेल, ठीक आहे. इकडे खाडीचं पाणी नाही येत. ओके. आता हे बघा, इथे कांद्यावर पण लागलेलं आहे. हा ते आम्ही खातो. ओके. ते हे काय फिरले काय? फिरले किरले बाकी काळे टाईप असतात. ओके. खेकडा कुठे आहे बघा, काढा खाली गेले, खाली उतर बघा. हे बघा चढले कुठे? हे बघा. हे बघा, हे ते मोठे असले तर खातात काय तुम्ही? नाही, हे बारकेच हे एवढे हे चढले सगळे वरती. ओके. खायचे. हे आता पाणी भरलं की वरती चढतात. आणि इथे आता होतं जांभळं निवडतोय ते, गोड आहेत एकदम. हे बघा, हे आहे जांभळाचं झाड. जसे जुई. खाडीवरून आपण परत आलो आता. गल्ल्या मस्त आहेत तिथल्या. हे बघा, इथे रतांबे सुकवलेले आहेत. हे आहेत ना हिरवे रतांबे आहेत. आणि पुढच्या साईडला ते आंब्याचं कोकम आहे, आंब्याचं आंबट. आपल्या या वाटत गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. शिर्केवाडीमध्ये एक भव्य असं मंदिर आहे, पण आता ते मंदिर बंद आहे, त्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. पण खरंच खूप छान वाटलं हे मंदिर पाहून. साईडने तुम्ही पाहू शकता कशाप्रमाणे किल्ल्यांचं एक साधारण इथे स्वरूप देण्यात आलेलं आहे. हे बघा. चला, आता मंदिर बंद आहे म्हणून जाऊ शकत नाही आतमध्ये. आत्ता आपण आलोय ते म्हणजे वाटत गावच्या या गाव नदीवरती. हे बघा, ही आहे गाव नदी. उर्मी, मजा येते. हे बघा, मस्त नदी आहे. आणि इथे बंधारा घालून आहेत ना, पाणी अडवलेलं आहे. आणि हे पाणी आहेत ना पुढच्या साईडने, हे उधाणाचं पाणी आलेलं आहे. पुढच्या साईडला खाडी आहे, त्यामुळे उधाणाचं पाणी पण येतं. झुजू लागतं वाटतं, बघूया. ते आता जरा ह्या साईडने सारोक लागत, बघूया. आणि तो अंडीला आहे, तो ठेचीला आहे. त्यानं अंग काढल्यान. हो, इकडे आहेत ना कुठल्या तरी पक्षाची पिल्लं आहे ती. कोणाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा, चिमणीने पिल्लं घातलेली आहेत, पण ही पिल्लं पण मोठी आहेत, अजून डोळे पण नाही उघडले आहेत. चला मित्र हो, निघालो आम्ही. चल भाऊ, ये कधी गावकडीला आलात तर.
एक दे का बरोबर. हो चला मामा येतो. या कधी गावकडीला आलात तर. So, आता आम्ही मित्र निघालो या ठिकाणाहून आणि आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे दादा कराटेश्वरला जायचं ना पहिलं. जयगडला मित्राच्या इथे ओके तिथून कराटेश्वर ना. ऑफिसला भेटू आणि मग निघू. ओके ओके. कराटेश्वर मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं. जर तुम्ही जयगड साईडला केव्हा आलात तर कराटेश्वर मंदिराला तुम्ही अवश्य भेट दिली पाहिजे. हे बघा इथे झरा आहे आणि ह्या साईडला गोमुख आहे. तर त्या गोमुखामधून पाणी येतं. आणि सुंदर अशा समुद्रकिनारी हे मंदिर वसलेलं आहे. इथे जिंदाल JSW कंपनीची जेटी आहे. शेवटी आजच्या दिवसाचा प्रवास येऊन थांबला आहे तो आत्तापर्यंत. अजून पुढे जायचं आहे महाडला प्रवास थांबणार आहे. पण आत्ता आम्ही आलो आहोत जयगड जेटीवरती आणि या ठिकाणी लाईन बघा केवढी आहे ती. ही बघा ही सर्व गाड्यांची लाईन आहे. आमचा नंबर आता शेवट आहे. मित्र हो या ठिकाणी आता जयगड जेटीवरती आपल्याला भेटलेला आहे. नाव काय तुझं? रिद्धेश. तर रिद्धेश तू कुठून आलाय? डहाणूवरून पालघरमधून. आणि या ठिकाणी आता फिरण्यासाठी आला होता ना. किती दिवस फिरतो आता? आता आजची नाईट उद्या निघणार. ओके मग आज कुठे कुठे गेला होतास? आज मी आपलं रत्नागिरी वगैरे सगळं केलं. हा. रत्नागिरी त्याच्यानंतर आपले किल्ले वगैरे. ओके कराटेश्वर. हां आणि त्यांनी आपले जे मंदिर लागले गणपतीपुळे वगैरे. छान वाटलं तुला भेटून. आणि याचे बाबा पण आहेत ना आपले व्हिडिओ बघत असतात. तर काकांना विचारले म्हणून नक्की सांग. ओके चालेल ठीक आहे. तसंच मित्र हो कार्तिकचा पण चॅनल आहे. यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम पेज पण आहे बरोबर. तर नाव काय तुझ्या चॅनलचं? MH6 कार्तिक म्हणून आहे. तिकडे काय टाकतोस तू? ब्लॉग्स रील्स ओके. कोकणच्या. ओके ओके कोकण रिलेटेड आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड. ओके नाव काय तुझ्या चॅनलचं? MH6 कार्तिक. MH6 कार्तिक. ओके मित्रो या ठिकाणी आहेत ना चॅनलचं नाव देत आहेत. तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. स्क्रीनवरती मी दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आत्ता आम्ही आहोत ते म्हणजे फेरी बोटमध्ये. चलो बाय गुड नाईट. मित्र हो आत्ता आम्ही पोचलो आहे ते म्हणजे कशेडी घाटामध्ये आणि या बोगद्यातून आता आम्ही पलीकडे जाणार. असो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.